नमस्कार, मी मेधा टेंगशे. आपले GA या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. त्यांच्या पराभव या कथेचा तिसरा भाग मी आता आपल्यापुढे अभिवाचनाच्या माध्यमातून सादर करते. ही कथा त्यांच्या रक्तचंदन या कथासंग्रहातून घेतली आहे आणि त्याचे प्रकाशक आहेत पॉप्युलर प्रकाशन. ऐकूया तर GA कुलकर्णी यांच्या पराभव या कथेचा तिसरा भाग. त्यानंतरच्या सुट्टीत माधव घरी आला आणि खाली राहिला. तो येऊन तास होतो न होतो तोच रुक्मिणी धावत खाली आली आणि त्याच्यासमोर उभी राहिली. माधव, इथं राहायचं नाही, वर चल, हातवारे करीत ती वेड्यासारखी म्हणाली. पण इथं राहिलं तर काय बिघडलं? असला काय वेडेपणा करतेस? माधव समजुतीच्या स्वरात म्हणाला. आता मी आलोय, मग एक निदान महिनाभर तरी आपण सगळे एकत्र राहू. इथं राहून मी जळाले, दादा गेलेच, आता तूच एकटा राहिलायस. तुला तरी मी इथं एकट्यानं राहू देणार नाही, ती हट्टानं म्हणाली. नंतर आई काहीतरी म्हणाली. माधवनं सांगून पाहिलं, पण तेच वाक्य ती सारखी घोळत राहिली. शेवटी ती वैतागानं म्हणाली, जर तुझी इच्छा असेल ना तर तू राहा, मीच आपलं जीवाचं बरं वाईट करून जाते कशी. माझ्या जिवंतपणी तरी तुझंही असंच काहीतरी व्हायला नको. हातवारे करत पाय आपटत ती माडीवर निघून गेली. बघ बाबा, वर जाऊन आता ताई पोरगी आहे ती. मटकन खाली बसत आई म्हणाली. अरे खरंच काहीतरी करून घ्यायची. माधव वर आला आणि दारातच थिजल्यासारखा उभा राहिला. त्याचे पायच वितळल्याप्रमाणे झाले आणि त्याला एकदम भोवळल्यासारखं झालं. रुक्मिणीनं 4-5 ठिकाणी अंगावर सुरीनं जखमा करून घेतल्या होत्या आणि तिच्या पातळावरून खाली अंथरुणावर रक्ताचे ओघळ लागले होते. नंतर एकदम जिवंत झाल्याप्रमाणे माधवनं आई म्हणून हाक मारली आणि तो धावत खाली आला. थोड्या वेळानं डॉक्टर चिकरमने आणि त्यांची बायको आली. स्वतंत्र माणूस पाठवून थोरल्या काकांना बोलवून घेतलं. सारा वेळ एखादं भयंकर स्वप्न पाहत असल्याप्रमाणे माधव निश्चल बसून होता. डॉक्टर आणि थोरले काका नंतर खाली आले. डॉक्टर काकांना काहीतरी म्हणाले आणि निघून गेले. माधव धावत वर जायला निघाला. तेव्हा थोरले काका म्हणाले, तशी भीती नाही म्हणे, तू जाऊन ये वर, पण नंतर मला जरा बोलायचं आहे. पुष्कळशा पट्ट्या बांधून रुक्मिणी अंथरुणावर पडली होती. तिच्याकडे पाहताच माधवला कळवळल्यासारखं वाटलं, पण एकदम रागही आला. त्यानं आत जाऊन पुन्हा सुरी बाहेर आणली आणि चिडून ती रुक्मिणीपुढे धरली. तो म्हणाला, रुक्मिणी, तुला मरायचंच होतं ना, मग मर, ही घे सुरी. मग मी एकटा राहतो आणि मग मी देखील असंच काहीतरी करतो, म्हणजे संपून जाऊया सगळे एकदाचे. पण नंतर त्यानं ती सुरी तिथूनच आत फेकून दिली. मूर्ख, बेअक्कल कुठली. रुक्मिणीने दमलेले डोळे उघडले आणि त्याचा हात धरला. असं म्हणू नको रे, तू मरायचं नाव काढू नकोस. मला जगावंसं फारसं वाटत नाही, पण तुला एकट्याला कसं टाकेन मी? उलट तुझ्यासाठीच तर मला हट्टानं जगायचं आहे. तू एकदा मार्गाला लागलास ना की मी सुटले बघ. अरे मला आता जर मरायचंच होतं तर सुरी कुठे खुपसून घ्यावी हे मला माहीत नव्हतं होय. माधव ऐकतच राहिला. आता वेडं कोण, आपण की रुक्मिणी, हेच त्याला समजेना. पण आता असला मूर्खपणा करणार नाही अशी शपथ दे, माझी शपथ, तो म्हणाला. तुझी शपथ रे, कधी नाही. तू तुझ्या मार्गाला लागून सुखी होईपर्यंत नाहीच, ती म्हणाली. तिने त्याचा हात सोडला आणि ती पुन्हा स्वस्थ पडली. माधवला खाली येताना पाहून थोरले काका उठले आणि बाहेर अंगणात जाऊन उभे राहिले. माधवही तिथे आला आणि त्यांच्या शेजारी उभा राहिला. तिला आता भीती नाही, त्याच्याकडे न पाहता थोरले काका म्हणाले. पण माधव, यापुढचं काही सांगवत नाही. मला वाटतं तिला आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये ठेवावं काही दिवस. ही दुसरी खेप. आता तूच सारं ठरव. गेल्याच खेपेला खटला भरण्याची धमकी दिली होती पोलिसांनी.
त्यावेळी दादा बाबा करून गप्प बसवलं त्यांना. मी तरी किती दिवस सांभाळणार रे. तू मोठा झालास, आता तूच ठरव. आईलाही विचार तुझ्या. आईला काय विचारायचं, तिच्यामुळे तर हे सुरू झालं, माधव कडवटपणे म्हणाला. थोरले काका एकदम चमकले. ते त्याच्याकडे वळले आणि रागानं म्हणाले, मूर्खासारखं काही बोलू नकोस. तिच्याकडे पाहिलं की वाटतं तिनं हातात पोतेरं घ्यावं आणि सरळ माझ्या तोंडावर मारावं. असल्या आयुष्यात मी तिला ढकललं. तिचं लग्न ठरवायला मी गेलो होतो. मी तिला मानानं इथे आणलं आणि इथं तिचं आयुष्य वाहतीला लागलं. पण एका कडू शब्दानं तिनं मला कधी बोलून दाखवलं नाही. काय माहीत आहे तिच्या आयुष्याविषयी तुला? नारायणाविषयी तुला ती 13,000ची भानगड तेवढी माहिती असेल, पण नारायणाला कोणतं व्यसन नव्हतं तुला माहीत नसेल. सदानंदच्या आईशी त्याचा अनेक वर्ष. थोरले काका एकदम शरमले. त्यांचा चेहरा लालसर झाला. जाऊ दे, ती अगदी वाईट चालीची बाई. तिनं त्यातला पुष्कळसा पैसा गडप केला हे तुला माहिती आहे. तुझी आई एक बाई माणूस, तिनं दुसरं काय करायला हवं होतं. रुक्मिणीच्या बाबतीत तरी ती धैर्याची आहे. तू तिला विचारून बघ आणि हवं तर तिला सांग ती माझ्याकडे येऊन राहील. 10-15 माणसांच्या रगाड्यात तिचं ओझं व्हायचं नाही आमच्या घरात. पण रुक्मिणीला आता इथं ठेवणं धोक्याचं आहे. नंतर कधीतरी ती आपला जीव घेईल किंवा आईला तरी मारेल. पहा, तू इथे असेपर्यंत विचार करून काहीतरी ठरवून टाक. माधवचं लक्ष त्यांच्याकडे राहिलं नाही. एकदम आघात झाल्याप्रमाणे तो बधीर होऊन राहिला होता. झोपेत असल्याप्रमाणे तो आत आला आणि सुन्न निर्जीव मनानं त्या कट्ट्यावर बसून राहिला. रात्री त्यानं आईजवळ तो विषय काढला. ती कोपऱ्यातील शिंक्यात एक भांडं ठेवत होती. ती फिरून उभी राहिली आणि घाबरून तिनं उघड्या तोंडावर बोटं ठेवली. रुक्मिणीला खुळ्याच्या दवाखान्यात ठेवायचं. अरे, तिथं म्हणे चापकानं मारतात, लाल पळ्यांनी डाग देतात. तिला तिथं पाठवू नको रे. तिला इथंच राहू देत, अगदी तिच्याच मनासारखं. नंतर तिचे डोळे ओले झाले. एक एक गोष्ट हातानं प्रत्यक्ष बाजूला सरकवत असल्याप्रमाणे हातवारे करीत ती म्हणाली, तू तिच्याकडेच राहायला पाहिजेस ना, मग अगदी तिच्याकडेच राहत जा. माझ्याकडे येऊ नको, माझ्याशी बोलू नको, मग तर झालं. मला नवरा नको, मुलगा नको आणि मुलगीही नको. राहीन मी एखाद्या महारोग्यासारखी. नशिबात भोग आहे तो पण राहते आणि मग जाते निघून. जणू आयुष्यानंच तिला पुढे ढकलल्यासारखं ती अगदी कोपऱ्यात उभी होती. सारंच हिरावून गेलं आहे, आता कसली भीती, असा असहाय्य ताठरपणा तिच्यात होता. माधवनं पाहिलं. ती थोड्या वयस्कर रुक्मिणीसारखी दिसत होती. तेवढीच उंच, परंतु आजूबाजूच्या वेडावणाऱ्या झाडांना पाहून अगदी घाबरून जाऊन कोपऱ्यात उभारणारी. एखादी सळक अंगातून जावी त्याप्रमाणे माधवला थोरल्या काकांनी सांगितलेली माहिती आठवली. पण आपल्याला ती समजली म्हणताच ती शर्मेने आकसेल म्हणून माधव गप्प राहिला. पण तिच्या आणि स्वतःच्या दाट शर्मेनं त्याचं मन मात्र मलिन झालं. तेव्हापासून माधव इकडे आला की रुक्मिणीकडे राहत असे. आणलेले कपडे किंवा कापड, पातळ किंवा मधाची बाटली देण्यापुरताच तो आईकडे येई. 2-4 औपचारिक प्रश्न विचारत असे. सारा वेळ रुक्मिणी खांबाप्रमाणे दाराजवळ उभी असे. असल्या निर्जीव बोलण्यानं वैतागून आई माधव दोघेही गप्प बसत. माधव जायला निघाला की थोडा वेळ दरवाजा उघडा असे. काही न बोलता आई बघत उभी राही आणि तो निघून गेला की दरवाजा पुन्हा 7-8 महिने बंद होत असे. कधीतरी अगदीच न राहून आईनं काहीतरी खायला समोर ठेवलं, हातात चहाचा कप दिला की जुनी जखम उरल्याप्रमाणे रुक्मिणी भडकत असे आणि मग आईच डोळ्यात पाणी आणून माधवला जा बाबा इथून म्हणून सांगत असे. नुकताच झालेला मनस्ताप अजून पुसला नव्हता,
पण माधवला पडून राहण्याचा कंटाळा आला. तो उठला. त्याने आपली बॅग उघडली. त्यातून त्यानं रुक्मिणी आणि आई यांच्यासाठी आणलेली पातळं बाहेर काढली आणि कॉटवर ठेवली. नंतर 8-10 पुस्तकं काढून टेबलावर मांडली. खालच्या पॅडमधून एक पत्र आणि फोटो त्यानं काढला. पण नंतर पत्र खाली ठेवून फोटो तेवढाच उचलला आणि बॅग बंद केली. त्याचवेळी टॉवेलला हात पुसत रुक्मिणी बाहेर आली आणि म्हणाली, अरे तुला टोमॅटोची कोशिंबीर चालेल? ती येताच माधवनं लगबगीनं फोटो एका पुस्तकात घातला आणि म्हटलं, वा चालेल की. पण फोटो ठेवत असताना रुक्मिणीनं पाहिलं होतं. माधव, कुणाचा रे फोटो? बघू तरी. एकदम हसत ती म्हणाली आणि तिथे पुस्तक तिनं ते उचललं. अरे हा तर शुभा नाडकर्णीचा फोटो. असं म्हणजे हे सारं माझ्यापासून लपवून ठेवलं होतं का माधवराव? रुक्मिणी खुर्चीवर बसली आणि फोटोकडं काळजीपूर्वक पाहू लागली. आणि ही ड्युटी तर कशी आहे बघ. इतक्या वेळा भेटते पण कार्टीनं एका शब्दानं मला पत्ता लागू दिला नाही. तू हिच्याबरोबर सुखी होशील असं तुला वाटतं ना? माधवनं मान एकदम खाली केली आणि रुक्मिणीकडे त्याला पाहावे ना. आपल्या लग्नाच्या कल्पनेनं ती इतकी खुलली याचा त्याला अचंबा वाटला. याआधी त्या मुली आईनं निवडल्या, पसंत केल्या. एवढ्याच एका कारणासाठी ती तणतणत त्यांच्या घरी गेली होती आणि अगदी ठरलेलं लग्न 2 ठिकाणी मोडून ती परतली होती. तीच ही रुक्मिणी. त्याला वाटलं, रुक्मिणीला आपण इतकी वर्ष पाहतो पण खरी रुक्मिणी आहे तरी कोणती? जणू तुला उचलून नेण्यासाठी खाली खाली येणाऱ्या फांद्यामधून धीटपणे पुढे येणारी, की अंगावर सुरीनं कचा कचा ओरखडे काढून घेणारी, की एखादं गाणं म्हणत असता मध्येच व्याकुळ स्तब्ध होणारी, की आईला पाहताच विषारी शब्दांचे थेंब टाकणारी, केस करचून बांधणारी, कर्कश ओरडणारी, की ही प्रेमळ आवाजाची, मोगऱ्यावर सूर्यप्रकाश पडल्याप्रमाणे वाटणारी हसरी उमललेली रुक्मिणी. या साऱ्या आकृती दिसतात, एकमेकात मिसळून जातात आणि खरं असं काही समजतच नाही. आत्ताच आपण पराभव या जे कुलकर्णी यांच्या कथेचा 3रा भाग ऐकलात. ही कथा आणि त्याचं सादरीकरण आपल्याला कसं वाटलं यासंबंधी आपला अभिप्राय जरूर कळवा. चॅट बॉक्समध्ये पाठवा. तसंच ही कथा आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच सबस्क्राईबही करा. मनपूर्वक धन्यवाद.